निवडणूक आयोग शनिवारी दुपारी 3 वाजता लोकसभा निवडणुकीच्या 2024च्या तारखा जाहीर करेल। यासोबतच काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकाच्या तारखाही जाहीर करणार आहेत। निवडणूक आयोगाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याचं थेट प्रक्षेपण केलं जाईल। लोकसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात सुरू असलेली बैठक संपली आहे। ही बैठक सुमारे 45 मिनिटं चालली। नवनियुक्त आयुक्तांचे औपचारिक स्वागत झाल्यानंतर पूर्ण आयोगाच्या बैठकीला सुरुवात झाली। यापूर्वीच्या मतदानामध्ये पहिल्या टप्प्याचं मतदान 11 एप्रिलला तर शेवटच्या टप्प्याचं 19 मे रोजी झालं होतं आणि 23 मे रोजी निकाल घोषित करण्यात आला होता। त्या निवडणुकीच्या वेळी 91 कोटींहून अधिक मतदार होते, त्यापैकी 67% मतदारांनी मतदान केलं होतं। 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 2024च्या तुलनेत मोठा विजय मिळवला होता। 2014मध्ये भाजपाने 282 जागा जिंकल्या होत्या, तर 2019मध्ये 303 जागा जिंकल्या होत्या, तर एनडीएला 353 जागा मिळाल्या होत्या। भाजपला 37.7% पेक्षा जास्त मते मिळाली होती, तर एनडीएला 45% पेक्षा जास्त मतं मिळाली होती। काँग्रेसला केवळ 52 जागा जिंकता आल्या। या संदर्भात निर्वाचन आयोगाचे निर्णय ऐकण्यासाठी उद्याच्या पत्रकार परिषदेवर सर्वांचं लक्ष लागलं आहे। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा।